पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उद्या रेणुकाची मेहंदी, परवा हळद आणि तेरवा लग्न। मला माहिती होतं दादा, काही झालं ना तरी तू स्वतःच्या बहिणीला विसरणार नाहीस। गैरसमज आहे तुझा। तुम्ही लग्नामध्ये यावं अशी माझी काडी मात्र इच्छा नाहीये, कारण माझा तुमच्या दोघांवरती काडीचाही विश्वास नाही। केवळ मुक्तानी सांगितलं म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलोय, कारण ती नेहमीच वेगळ्या पद्धतीने विचार करते। पण दादा, तुम्ही त्यांना शिक्षा कराल, पण ही तमाशा झाल्यावरची गोष्ट आहे। आपण त्यांना संधीच कशाला द्यायची? आतापर्यंत त्यांनी जे जे केले ना ते बघता ते याच्याही खालच्या पातळीला जातील हे मी खात्रीने सांगते। जरा अजिबात चुकीचा नाही, पण मला जे वाटतंय ते पण चुकीचं नाहीये। मला असं वाटतंय तुम्ही त्यांना जा भेटा आणि सांगा की तुम्ही लग्नात येऊ शकता। शेवटी ते पण तुम्ही हे सांगण्याची वाट बघत असाल। काय झालं दादा? तू काहीतरी सांगत होतास ना? म्हणजे काय काय बोलली मुक्ता? मुक्ताची इच्छा आहे की तुम्ही दोघं लग्नामध्ये असावं। आम्ही नक्की येऊ लग्नाला। नाही म्हणजे तुला पटत असेल तर, तुला नसेल पटत ना तर आम्ही नाही येणार। तू जे सांगशील ना ते करायला आम्ही तयार आहोत, कारण आमच्यासाठी मुक्ताला नाही तुला काय वाटतं ना ते महत्वाचं आहे। किती खोटारडे आहात का तुम्ही? खरं तर ना लग्नामध्ये यायची तुमची लायकीच नाहीये, पण काय आहे, या संपूर्ण लग्नाची जबाबदारी मुक्तावरती आहे। तिने ठरवलंय सगळं, लग्न कसं करायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं। तिची इच्छा होती घरातली सगळी माणसं लग्नाला हजर असावीत। ती नेहमीच सगळ्यांच्या भल्याचा विचार करते, तिच्याशी कोणी कसंही वागलेलं असलं तरी। तुझं बरोबर उलट आहे, तू बरोबर दुसऱ्यांच्या नाही बोलत आता मी। तेव्हा केवळ मुक्ताला वाटतं म्हणून मी तुम्हाला 3 दिवस घरामध्ये येण्याची परवानगी देतो। फक्त 3 दिवस। हे 3 दिवस अतिशय चांगली वागा, सगळ्यांशी चांगलं बोला। इतकी पाप केली आहे, त्यातलं एखाद दुसरं पाप धुवून काढायची ही संधी आहे असं समजा, आणि ही संधी मुक्तामुळे तुम्हाला मिळते। या 3 दिवसामध्ये चुकूनही एक जरी चूक तुम्ही केलीत, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा कसलाही विचार न करता पिकाटात लाथ घालून इथून हकलून देईन मी। नंतर आयुष्यामध्ये थोबाड तुमचं कधीही बघणार नाही, इतकं की तुमच्या मैतालाही मी येणार नाही। रावसाहेब नगरकर, चुका तर मी करणारच, त्यासाठी माझ्या पापांची संख्या वाढली तरी चालेल। आणि इतक्या चुका करणार की चुका करून करूनही या घरात परत प्रवेश मिळवणार। मुक्तामुळे बाईचं चांगलं रूप बघितलंस ना,
आता या अंबिकामुळे बाईचं वाईटातलं वाईट रूप बघशील. मेलो तरी आमचं तोंड बघणार नाहीयेस ना? अरे जा. ही अंबिका तुझ्यासाठी आता कायमची मेली आणि तू अंबिकेसाठी कायमचा मेलास. आता तू बघशील ही अंबिका तुझ्या या घराची कशी ताटातूट करते. सारंग, मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. मुक्ताच्या घरी गेलास, त्यांना मदत करावीशी वाटली तुला, आणि हे सगळं जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून करावं असं वाटलं तुला, हे महत्वाचं. कसं विसरले मी. काय ग? 2-3 पत्रिका ना तुझ्याजवळ देऊन ठेवायला हव्या आता. अरे बापरे. आता मुक्ताच्या घरी गेलास होता असं निमंत्रण करून आला असतास ना. अरे यार, बाकीच्या सगळ्या पत्रिका वाटून झाल्या, त्यांचीच फक्त राहिली. मोठी आई, एवढं काही नाही, मी नंतर फोन करून सांगेन की. नाही नाही, तू नको फोन करू. अगं व्याही आहेत ते आमचे, आम्ही फोन करायला हवा त्यांना. आता मिस करते. मालकीनबाईंचे. हॅलो मालकीनबाई. कशी झाली भक्तीच्या लग्नाची तयारी? चालली हळूहळू. चाललीये ना. एका मागोमाग दोन्ही मुली घर सोडून चालल्या आपल्या. हो ना, घर एकदम मोकळं होऊन जाणार हो. खरंय. आणि ही मोकळी जागा अशी आहे ना की ती भरून पण निघू शकत नाही. पण हो रे, खरंय तू सांग. बर, ज्यासाठी फोन केला होता ते सांगते, ना तर बोलण्याच्या नादात ते राहून जायचं. काय? अरे, रेणुकाच्या लग्नाचं निमंत्रण करायचं होतं तुम्हाला, पण आता वेळ इतका कमी ना, त्यामुळे प्रत्यक्ष येऊन काही बोलणं करता येईल असं वाटत नाही मला. त्यामुळे फोनवरनच करते निमंत्रण. फोनवरचं निमंत्रण आग्रहाचं आणि प्रत्यक्षातलं आहे असं समजून यायचं. हा, रेणुकाच्या लग्नाला सगळ्यांनी घरातनं यायचं आहे, विसरू नको अजिबात. हॅलो आत्मारा. मालकीनबाई, आमची पण लई इच्छा आहे लग्नाला यायची, पण तिथं आमच्या माग भक्तीच्या लग्नाची पण लई गडबड आहे. काम खोळंबली तिथं, तर मला असं वाटत नाही हो. नाही, असं काही करायचं नाही. अरे, एका दिवसाचा प्रश्न, एका दिवसापुरतं येऊन जा. आणि एकदा रेणुकाचं लग्न झालं की भक्तीच्या लग्नाची धावपळ करायला आम्ही सगळे आहोतच की. आणि तुम्ही ऐकणार नसाल ना तर मी यांना सांगते फोन करायला. यांना काही तुम्ही नाही म्हणणार नाही, आणि हे ऐकणार पण नाही. तुमचा स्वभाव माहितीये ना यांचा कसा आहे. तुम्हाला सगळ्यांना गाडीत घालते आणि इकडे घेऊन येते. नाही नाही, मालकांना नका सांगू. आत्माराम आता पण नाही बीड नाही. हा, रेणुका पण मुलीसारखी आहे ना तुम्हा सगळ्यांना. तुमचे आशीर्वाद नको तिच्या पाठीशी. येतो मग आम्ही. हा, या सगळे आम्ही सगळेजण वाट बघतोय तुमची. काय म्हणाले अण्णा? काही नाही, भक्तीच्या लग्नाची तयारी आहे म्हणून येत नाही म्हणतायत. म्हटलं काही असं चालणार नाही, मुलीला आशीर्वाद द्यायला यायलाच पाहिजे. येतो म्हणाले. मुक्ताच आहे. परत काही विषय निघाला तर तिला काही कळू देऊ नका. हा मुक्ता. अण्णा, तुम्ही अजिबात खोटं न बोलता, काही कारण न देता मला सांगा की रेणुका त्याच्या लग्नात याला का नाही म्हणताय? लपवायचं काय नाही अगं, ते इथं भक्तीच्या लग्नाची पण गडबड आहे ना. अण्णा, तुम्हाला अजिबात खोटं बोलता येत नाही, तसा प्रयत्नही करू नका. त्यामुळे तुम्ही मला खरं खरं बिंदास सांगा. ते अगं, मी समजू शकते, तुम्ही या घरचे व्याई आहात. श्रीमंताला शोभनाची भेट द्यावी लागत, पण तेवढं पैसे कुठनं आणणार याचा विचार करताय ना? नाही, तसं काही नाहीये, पण ते पण आहेच ना पोरी. अण्णा, मी समजू शकते, पण मी तुम्हाला खरंच सांगते, नगरकर घरात कोणालाच तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाहीये. तुम्ही फक्त लग्नात यावं एवढंच सगळ्यांना वाटतंय. माया घरच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे नसतील, ते लय वाईट दिसन. येतो, पण
आम्ही मोकळ्या हाताने येणार नाही बर का. बरं नाही दिसत नाही का, काहीतरी आणूच. खिशावर ताणपणून असा कसलाच खर्च करू नका. पैसे न घालता काय देता येईल याचा मनापासून विचार करा. मी जेव्हा मनापासून विचार करता ना तेव्हा तुम्ही काय करू शकताय तुम्हाला सुद्धा नाही माहित. जसं तुमचं संबळ वादन जितक्या वेळेला वाजवता तितक्या वेळेला अगदी प्रेमानं आणि आनंदानं वाजवता. ओळखते बापाला तू. मी अजून एक गोष्ट ओळखून आहे. कोणची? मी आईवर लय प्रेम करता आणि असंच करत राहणार. येडी ठेवा आता फोन. बरं अण्णा, उद्यापासून एक एक कार्यक्रम सुरू होतील. उद्या मेहंदी आहे. आता परत बोलायला वेळ मिळेल की नाही माहित नाही, पण तुम्ही लग्नात यायचं हा. मी तुमची वाट बघते हे लक्षात ठेवा. झोपा मग. काय हो, काय झालं? जायला लागते. अहो पण जाऊया. शिनगार म्हणतात तो हाच. बाईची लाज, तिच्या टपोऱ्या डोळ्यातली ती शरम. बाईला शिनगाराची वेगळीच देणगी मिळाली आहे बघ. आणि तो शिनगार लग्नापर्यंत अजिबात कमी होता कामा नये. बघ कशी दिसती. वाव, माझी बहीण काय सुंदर दिसते. खरंच रेणुकाताई तुम्ही लय गोड दिसताय. एक मिनिट. ए बाबा, आजच्या दिस तरी तो मोबाईल लांब ठेव. अगं आजी, मी तिचा कॅन्डिड फोटो काढतोय. कांडी? कसली कांडी? जादूची कांडी? कांडी नाही आजी, कॅन्डिड ना. कॅन्डिड म्हणजे एखाद्याचं लक्ष नसताना फोटो काढतात त्याला म्हणतात. बघितलंस का माझी बायको कसली हुशार आहे. बास बास, मावं कौतुक पुरं झालं. आज रेणुकाताईंची मेहंदी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे वेद भाऊंच्या प्रेमानं मेहंदी चांगलीच रंगणार आहे. आणि हो, आज तिच्या मेहंदीमध्ये आपण फुल एन्जॉय करायचंय. नाच, गाणी आणि फुल धिंगाणा. अरे मेहंदी सुरू तर होऊ दे आधी. मुलीच्या हातावर उमटणारी मेहंदी घरची मुलगी परक्याची होणार असल्याची जाणीव करून देतीय. माहेरचा रंग पुसून सासरचा रंग अंगावर चढणार असते. आजी बघा ना, तुम्ही उगा रडवलं तिला. पाणी नाही ते मोती आहेत. आणि डोळ्यातल्या पाण्याने शिनगार आणिच फुललाय बघ. आजी हा, अगं असं रडायचं नाही. मला नाही करायचंय लग्न. मला नाही जायचंय तुम्हाला सगळ्यांना सोडून. वहिनी, रडायचं नाही. उलट आता नवीन आयुष्याची सुरुवात होते. वेद भाऊ लय चांगले आहेत. आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करतात तुमच्यावर. दादांनी मोठ्यांनी तुम्हाला असं बघितलं, त्यांना काय वाटन? ए बाई, त्याच्या समोर जर असं बोललीस मला लगीन करायचं नाही तर तो खरंच लगीन मोडील. आणि म्हणतीन रेणुकाच्या डोळ्यात मी अजिबात अश्रू बघू शकत नाही. माझं ठरलंय, ती हे घर सोडून जाणार नाही. बरं आपण त्यांना समजवायला गेलो तर काय म्हणतील सांगा? माझं बोलून झालंय. नाही नाही, असं नाही, त्यांच्यासारखं म्हणून दाखवा. माझं बोलून झालंय. रेणुका रेणुका रेणुका, एक मिनिट. मला तुझा एक फोटो घ्यायचा. म्हणजे कसं आहे, याआधी तुला रडताना बघितलं नाही ना, सो तुझा रडतानाचा एक फोटो घ्यायचा मला. मला नाही जायचं रे लग्न करून कुठे. उगाच प्रेम केलं आणि आता तुम्हाला सगळ्यांना खुशाल सोडून जाते. प्लीज कर ना काहीतरी. ओ ग माझं बाळ, हे खूप इम्पॉसिबल आहे ग. असं कसं चालेल? तुला जावंच लागेल. मी नाही जाणार. अगं जावंच लागेल तुला. सारंग, आतापर्यंत तू आम्हाला किती त्रास दिलायस.
स्वतः थोडा तर वेदला पण त्रास दे. अगं, बघ 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 हेच म्हणत होतो मी. आजी हा बघ अजूनही छळायचं सोडत नाहीये मला. अंग छळणारच ते हो. भाऊ आहे ना मग तुझा. सासरी गेलीस ना तरी सोडणार नाही तुला. यार रेणुका, आपल्याला एकत्र जगताच आलं नाही. इतके वर्ष मी भारताबाहेर होतो, आता इथे आलोय तर तू चाललीस यार. बरं बरं, आता रडण्याचा कार्यक्रम झालाय, आता आपण मेहंदीचा कार्यक्रम सुरू करूया. चला पटपट तयारीला लागा. मी लग्नच करून जाणार नाहीये तर मग मी मेहंदी का लावू? सांग ना याला. असं काय करताय? अगं म्हणजे तू अशीच म्हातारी होशील आणि मग मेहंदी हाताला नाही त्या केसांना लावावी लागेल. रेणुका, आयुष्याचं कल्याण झालं बघ तुझी. आजी रडायचं इकडे बघा, क्यूट दिसते सगळं. अरे नको, मला नाही जमणार आता. नाही नाही हा, नाही काय नाही. आज आपल्या घरात नाही या शब्दाला अजिबात जागा नाही. चला लवकर. अरे आपल्या बहिणीसाठी पण नाही. हा ए रेणुका, अबघ यार नाही म्हणतोय. युवराज प्लीज कम ऑन. एक नंबर. काय राव, एक एक स्टार भरले तुमच्या घरामध्ये. आजी, अहो तुम्ही तर म्हणजे अगदी डोळ्याचं पारणं पिडलं. ओके मी थँक्यू एकदम. हा पप्या ते ठीक आहे, पण या घराचा खरा स्टार युवराज आहे. अरे काय डान्स केलाय त्यांनी. अशा स्टेप्स मी जगात पहिल्यांदा पाहिल्या. आता मला नाही वाटत परत कोणी डान्स करायची हिंमत करेल. पण मला काय वाटतंय, रेणुकाला तिथे बसून खूप नाचावंसं वाटत असेल, पण बिचारीचे हात बांधलेत ना, काय करणार. ए नाही, मला नाचायची इच्छा नाहीये, मला भूक लागली, मला खायला हवंय यार. मी घेऊन येते काहीतरी.
पाहिजे नव्हतं. धन्यवाद. नाही म्हणजे तुझ्यामुळे या घरातल्या शुभकार्यात आम्हाला सहभागी व्हायची परवानगी मिळते असं दादाने आम्हाला सांगितलं. आणि हेही सांगितलं अगदी प्रामाणिकपणे की त्याची अजिबात इच्छा नव्हती की आम्ही सहभागी व्हावं, पण तू त्यांना सांगितलंस आणि म्हणून त्यांनी परवानगी दिली आम्हाला सहभागी व्हायची. त्याबद्दल धन्यवाद. मला लय कामं पडली, पण तुम्ही कार्यक्रमात मन मोकळेपणानं सहभागी व्हा. येते. थांब.